back to Ingwa News. The Marathi Rajya Bhasha Nirdan Samiti has expressed confidence in its mission to make Marathi the official state language. In a meeting held on Tuesday, the committee resolved to set up a grassroots efforts aiming to connect with citizens and raise awareness about the language importance, stressing that public support will be the key to achieve the goal. त्यामुळे तोपर्यंत आपली ताकद आणि ताकदीच्या आधारावर आपण जे काही करणार कार्यक्रम हाती घेणार ते असं ते चित्र आहे ते कुणाला कळतं जे बैठकीला पण यावेळी झाला नाही. पुढच्या अधिवेशनात अजून अधिवेशनं संपलेली नाही. 2-3 अधिवेशनं या सगळ्या 1.5 वर्षाच्या काळात होणार आहे. 1.5 वर्षाच्या म्हणजे आपली मराठी राजभाषा निर्धार समिती मुरगाव प्रखंडाचा अध्यक्ष या नात्याने आपल्या इथं अनेक बैठका झालेल्या आहेत आणि त्या बैठकांमध्ये तालुकावार म्हणजेच मुरगाव तालुक्याला धरून आपण वेगवेगळ्या पंचायतीच्या मार्फत कार्यकर्त्यांचा मेळाव्यांची बांधणी करत आहोत जेणेकरून कार्यकर्त्यांची संख्या वाढेल आणि त्याप्रमाणे प्रत्येकाच्या मनामध्ये मराठीच्या बाबत जी आस्था असेल ती आस्था आणखी वाढीस लागावी हा त्यामागचा उद्देश असून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपण जो विडा उचललेला आहे तो परिपूर्ण करणार आहे अशी आमची अपेक्षा आहे. आजची जी बैठक झाली ती प्रखंडाची मुरगाव प्रखंडाची बैठक प्रखंडांच्या बैठकांची दुसरी फेरी सध्या गोव्यात चालू आहे. ती 17 ऑगस्टला संपेल. 2-4 कार्यक्रम जे आहेत म्हणजे एक म्हणजे जी समिती आहे आपली ती ग्रामपंचायत स्तरापर्यंत किंवा ग्राम पातळीपर्यंत आणि म्युन्सिपाल्टी जिथे असतील तिथे प्रत्येक वॉर्डपर्यंत आपण नेली पाहिजे अशी रचना करण्यासाठी ही बैठक होती. 1 क्रमांक 2 नोव्हेंबर महिन्यात मातृशक्तीचं साधारण 5,000 मातृशक्ती असं टार्गेट समोर ठेवून त्याची संघटनाची रचना आपण आता प्रखंडात करत आहोत. डिसेंबर महिन्यात 5,000 युवा शक्ती कमीत कमी या उभ्या राहतील मराठीच्या मागे अशा पद्धतीच्या प्रयत्नांचं नियोजन करणे हा एक या बैठकीचा विषय होता. आणि शिवाय विविध क्षेत्र गोव्यात जे आहेत म्हणजे संगीत आहे, नाट्य आहे, कला क्षेत्र आहे, साहित्य क्षेत्र आहे, उद्योग क्षेत्र आहे, या क्षेत्र भजनी मंडळं आहेत, सार्वजनिक गणेशोत्सव आहेत, वारकरी संप्रदाय आहे, आध्यात्मिक मंडळं आहेत, या सगळ्यांना आपण त्याच्यातलं प्रतिनिधित्व या समित्यावर द्यावं आणि त्यांना गोवा पातळीवर संघटित करणं यासाठी प्रयत्न कसे करता येईल त्याची चर्चा करण्यासाठी म्हणजे प्रखंड बैठक होती. इन शॉर्ट म्हणजे एकदम संक्षिप्तपणे सांगायचं झालं तर आपण डिसेंबरपर्यंत प्रचंड ताकद मराठी राजभाषा या मागे उभी आहे हे आपण सरकारला दाखवून देणार आहोत. त्याची रचना आपली आता चाललेली आहे. सरकारला तुम्ही